नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न विथ फन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण तुमच्या नागरिकशास्त्रातील प्रकरण पहिले आपले समाज जीवन या प्रकरणातील सर्व प्रश्नांची उत्तरे आणि प्रोजेक्ट्स अतिशय सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. आणि हो विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा. चला तर मग समजून घेऊया आपले समाज जीवन या प्रकरणातील सर्व प्रश्नांची उत्तरे. प्रश्न पहिला, ओळखा आणि लिहा. पहिले वाक्य आहे, अन्नाची गरज भागवण्यासाठी मानवाने हा व्यवसाय सुरू केला. पूर्वी मानव भटके जीवन जगत होता, पण नंतर अन्नासाठी त्याने एक महत्त्वाचा व्यवसाय सुरू केला, ज्यामुळे तो एका जागी स्थिर राहू लागला. तेव्हा याचे उत्तर आहे शेती. दुसरे वाक्य पाहूया. रक्तसंबंध, विवाह किंवा दत्तक संबंध यांमुळे व्यक्ती एकत्र राहतात व एकमेकांची काळजी घेतात, ती सामाजिक संस्था. ज्या ठिकाणी आपण आपल्या आई वडील, आजी आजोबा, भाऊ बहीण यांच्यासोबत राहतो आणि एकमेकांवर प्रेम करतो, काळजी घेतो, त्या संस्थेला आपण कुटुंब म्हणतो. तिसरे वाक्य, भारताच्या दक्षिण किनारपट्टीवरील मुख्य अन्न. आपल्या भारताच्या दक्षिण भागात आणि किनारपट्टीच्या प्रदेशात खूप पाऊस पडतो आणि तिथे मोठ्या प्रमाणावर तांदळाचे पीक घेतले जाते, त्यामुळे तिथले मुख्य अन्न आहे भात. आता आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न दुसरा, यादी करा. प्रश्न विचारला आहे, तुम्हाला माहिती असणाऱ्या किमान 5 भाषांची यादी तयार करा. आपल्या भारतात खूप भाषिक विविधता आहे. आपल्या आजूबाजूला अनेक भाषा बोलणारे लोक असतात. आपल्याला कोणत्याही 5 भाषांची नावे लिहायची आहेत. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाषा लिहू शकता. आपण उत्तरात पुढील 5 भाषांची यादी लिहूया. 1. मराठी, 2. हिंदी, 3. उर्दू, 4. गुजराती, 5. कन्नड. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा, पुढील संकल्पना स्पष्ट करा. यामध्ये आपल्याला 2 संकल्पना स्पष्ट करायच्या आहेत. पहिली संकल्पना आहे समाज. याचे उत्तर आहे विशिष्ट प्रदेशात राहणारा, स्वतःची आचारपद्धती व जीवनविषयक दृष्टिकोन असलेला मानवी समूह म्हणजे समाज होय. नुसती लोकांची गर्दी म्हणजे समाज नसतो, तर त्यांच्यात एक व्यवस्था असावी लागते. 2. समाजात वृद्ध, प्रौढ, तरुण व लहान मुले-मुली यांचा समावेश असतो. म्हणजेच समाजातील सर्व वयोगटातील लोक मिळून समाज बनतो. दुसरी संकल्पना कुटुंब संस्था. उत्तर, रक्तसंबंध, विवाह किंवा दत्तक संबंध यांमुळे एकत्र राहून एकमेकांची काळजी घेणाऱ्या समूहाला कुटुंब किंवा कुटुंब संस्था म्हणतात. 2. शेतीसाठी मोठ्या मनुष्यबळाची गरज असल्याने कुटुंब पद्धती अस्तित्वात आली. जेव्हा मानवाने शेती करायला सुरुवात केली, तेव्हा अनेक लोकांची गरज भासू लागली आणि त्यातूनच लोक एकत्र राहू लागले व कुटुंब संस्था तयार झाली. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंतचा अभ्यास तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला एक लाईक करून नक्की पाठिंबा द्या. आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न चौथा, समाजाला नीती नियम, कायदे यांची आवश्यकता का असते हे तुमच्या शब्दात लिहा. विद्यार्थी मित्रांनो, विचार करा, जर शाळेत काही नियमच नसतील तर काय होईल? खूप गोंधळ होईल ना. तसेच समाजाचेही असते. याचे उत्तर आपण लिहू शकतो. उत्तर 1. समाजातील व्यवहार सुरळीत व शांततेत चालण्यासाठी नीती नियम व कायदे आवश्यक असतात. 2. नीती नियम व कायदे गोंधळ व वाद टाळून समाजात शिस्त, सुरक्षितता आणि योग्य विकास घडवतात. नियम असतील तर प्रत्येकजण दुसऱ्याच्या हक्कांचा आदर करतो आणि समाज प्रगती करतो. आता पाहूया प्रश्न 5वा, संकल्पना चित्र पूर्ण करा. परीक्षेत असे प्रश्न हमखास येतात. इथे आपल्याला मध्यभागी एक गोल दिला आहे, ज्यामध्ये सामाजिक विविधता असे लिहिले आहे आणि त्याच्या 4 बाजूंना 4 रिकामे गोल आहेत. आपल्या भारतीय समाजात कोणकोणत्या प्रकारची विविधता आढळते ते घटक आपल्याला या गोलांमध्ये लिहायचे आहेत. तुम्ही पहिल्या गोलात लिहू शकता वेशभूषा.
प्रत्येक राज्याचे कपडे वेगळे असतात. दुसऱ्या गोलात संस्कृती, तिसऱ्या गोलात भाषा आणि चौथ्या गोलात धर्म. यानंतर एक खूप छान आणि सोपा प्रश्न आहे. प्रश्न 6वा. हा प्रश्न तुमच्या स्वतःच्या सवयी तपासण्यासाठी आहे. आपण एक एक वाक्य पाहूया. 1. मी कचरा कुंडीतच टाकतो. ही खूप चांगली सवय आहे, म्हणून यापुढे आपण कंसात बरोबर अशी खूण करूया. 2. मी रांगेत उभा राहतो, धक्काबुक्की करत नाही. शिस्त पाळणे हे आदर्श नागरिकाचे लक्षण आहे, त्यामुळे इथेही बरोबर अशी खूण येईल. 3. मी पाणी वाया घालवत नाही. पाणी हे जीवन आहे, ते वाचवणे आपले कर्तव्य आहे, म्हणून याच्या पुढेही बरोबर खूण करा. 4. मी शेजाऱ्यांना व ज्येष्ठ नागरिकांना मदत करतो. एकमेकांना मदत करणे हे समाजशीलतेचे लक्षण आहे. इथेही बरोबर अशी खूण येईल. 5. मी सार्वजनिक बागेतील फुले तोडत नाही. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी असते, त्यामुळे हेही वाक्य योग्य आहे. इथेही बरोबर अशी खूण करा. म्हणजेच जर तुम्ही या सर्व गोष्टी करत असाल तर तुम्ही नक्कीच एक आदर्श नागरिक आहात. विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्यायानंतर पाठाच्या शेवटी काही उपक्रम दिलेले आहेत, ते आपण समजून घेऊया. पहिला उपक्रम आहे भारतातील घटकराज्यनिहाय खाद्यपदार्थ, सण, उत्सव व नृत्य यांची विविधता दाखवणारा तक्ता बनवा व वर्गात लावा. आपल्या देशात किती विविधता आहे हे या तक्त्यातून समजते. इथे आपण 7 राज्यांचा एक सुंदर तक्ता पाहू शकतो. तुम्ही असाच सुंदर तक्ता एका मोठ्या कागदावर बनवून तुमच्या वर्गात नक्की लावू शकता. दुसरा उपक्रम आहे भारताच्या नकाशात सर्व राज्ये वेगवेगळ्या रंगात रंगवा आणि तेथे प्रसिद्ध असलेल्या एका गोष्टीचे नाव लिहा. इथे तुम्हाला एक अत्यंत आकर्षक असा भारताचा राजकीय नकाशा दिसत आहे. प्रत्येक राज्य वेगवेगळ्या रंगाने रंगवलेले आहे आणि तिथे मिळणाऱ्या प्रसिद्ध गोष्टींची नावे तिथे लिहिली आहेत. जसे की सर्वांत वर जम्मू आणि काश्मीरमध्ये सफरचंद प्रसिद्ध आहे. आपल्या महाराष्ट्रात पुरणपोळी लिहिली आहे. तुम्ही बाजारातून भारताचा कोरा नकाशा आणून रंगीत खडूने तो असाच रंगवू शकता आणि ही माहिती त्यात भरू शकता. आता शेवटचा आणि तिसरा उपक्रम. शाळा ही सर्वांसाठी एक महत्त्वाची सामाजिक संस्था आहे. हे स्पष्ट करणारा चित्रतक्ता शिक्षकांच्या मदतीने तयार करा. हा चित्रतक्ता खूपच बोलका आहे. लक्ष देऊन पहा. मध्यभागी आपली सुंदर शाळा आणि आपला तिरंगा ध्वज दिसत आहे. शाळेमुळे आपला कसा विकास होतो हे 4 चित्रांमधून दाखवले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपले समाज जीवन या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय आणि सर्व उपक्रम अगदी सविस्तरपणे समजून घेतले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.